नाही नाही, यावर्षी मी पण माझ्या सुनेला पाठवणार आहे. प्रत्येक वर्षी असंच राहून चाललंय. मग ती मागच्या वर्षी ती बाजूवाल्याची सून गेली, त्यानंतर ती आगल्या बाईची सून गेली, तर भांडकुदळ बाईची पण सून गेली. मग माझी सून का नाही जाणार? नाही नाही, यावर्षी जाणार म्हणजे जाणारच. का गं, तू जाणार ना? हो हो जाणार की, जाणार जाणार. हो जाणार मी. हां बघा, ती पण राजी झालेली आहे, मी पाठवणारच आहे. असं कसं प्रत्येक वेळेस? नाही नाही, यावर्षी मी पाठवणार म्हणजे पाठवणार. सगळ्याच्या सुना जातात आणि माझी सून नाही जाणार का? असं होऊ शकत नाही. हो हो पाठवणार म्हणजे पाठवणार. आणि ती पण जायला तयार झालेली आहे. मग नाहीतर काय, प्रत्येक वर्षी माझी सून राहून जाते. पण सासूबाई जायचं कुठे आहे? अगं पागलखान्यात. माझं लग्न जर एखाद्या राक्षसासोबत झालं असतं ना, तर मी आयुष्याला एवढी कंटाळले नसते जेवढी तुमच्यासोबत कंटाळते. होय, तुझं पण बरोबरच आहे. आजकाल रक्ताच्या नात्यामध्ये कुठे एवढी लग्न होत्यात तवा. नाही गाई, मी नाही येऊ शकत. माझी नणंद आली ना घरी म्हणून, आणि ती घरी असताना मला यायला बरं नाही वाटत ना. आणि तुला माहिती आहे का, मी ना तिच्यासाठी पैठणी घेतलेली आहे, पैठणी. आणि ह्यांनी तर सोन्याचा कडा घेतलेला आहे. जशी माझी नणंद जाण्यासाठी निघेल ना, की मग मी तिला देऊन टाकेल. जाते वहिनी. बाय. जा, येत राहा असंच. वहिनी तू काही विसरतेस का? नाही, मी काय नाही विसरत आहे. नाही नाही, आठवण बघ, काहीतरी विसरत असशील. या हो ना, एक मिनिट एक मिनिट. ही घ्या तुमची ओली कपडे, आपल्या घरी जाऊन वाळू घाला. माझे केस या वयात पण किती काळे आहेत ना, छान आहेत बे, अजून तशाला तसेच आहे. सासूबाई जेवण. खरंच खूप भूक पण लागली होती बघा. आज परत जेवणामध्ये केस? तुला कितीदा सांगितलं तुझे केस जरा सांभाळून ठेवायचा, कळतच नाही. चपातीसोबत भाजी खायची का केसासोबत भाजी खायची? आता यापुढे जर जेवणामध्ये मला तुझे केस दिसले, माझ्या एवढं वाईट कोणी नाही बघ. सासूबाई आज जेवणात काय बनवू? भात, राईस का तांदूळ? तिन्ही पण बनव. हा तिन्ही बनव. ठीक आहे. माझं लग्न जर एखाद्या राक्षसासोबत झालं असतं ना, तर मी आयुष्याला एवढी कंटाळले नसते जेवढी तुमच्यासोबत कंटाळते. होय, तुझं पण बरोबरच आहे. आजकाल रक्ताच्या नात्यामध्ये कुठे एवढी लग्न होत्यात तवा.